अरे वा वा, हे काय चाललंय? मस्त दिसतंय ना. तुम्हाला काय वाटतं हे मेदू वडे आहेत? पण नाही नाही, हे आहेत कोकणातले कोंबडी वडे. तर हे पहा, असे बनवतात हे वडे. ह्याचं पीठ रात्रीच ठेवायला लागतं आणि हे असे पाण्यावर थापून बनवले जातात. तर आम्ही खूप जास्त क्वांटिटीमध्ये बनवत होतो. याचं कारण हे की पूर्ण वाडीसाठी होतं नॉनव्हेजचं जेवण, म्हणजे चिकन आणि कोंबडी वडे. त्यासाठी सगळ्यांची तयारी चालू होती. कोण खोबरं भाजत होतं, कोण कांदा चिरतंय, कोण टोमॅटो चिरतंय, कुठे भात चाललाय, असे सगळ्यांची लगबग चालू होती. हे पहा, इथे चुलीवर आणि सर्व काही चुलीवर बनले. फक्त आम्ही वडे तेवढे गॅस शेगडीवर बनवले होते. बाकी सगळा स्वयंपाक चुलीवर बनवला होता. आणि इथे काल पूजा झाली, तर त्या पूजेचा उरलेला प्रसाद वाटप पण चालू होतं. आणि प्रत्येकाच्या गप्पा गोष्टी आणि कामं हे तर चालूच होतं. प्रत्येकजण काही ना काही करत होतं. इकडे पहा, हे कांदा टोमॅटो चिरणं, कांदा चिरणं चालू होतं. इकडे आम्ही वडे बनवत होतो. इकडे हे सगळे मिळून भात बनवत होते. आणि पूर्ण वाडीसाठी जेवण होतं. तर त्याच्यामध्ये व्हेज खाणारे पण लोक होते, तर व्हेजसाठी सुद्धा होता बेत. तर व्हेजचा बेत होता पनीरची भाजी, डाळ, भात आणि वडे, असा काही बेत होता आमचा. आणि हे पूर्ण वाडीतील लोकांनी मिळून बनवलं होतं. आणि हे आमच्या नंदनबाई आहेत, त्यांच्याकडून पूर्ण वाडीसाठी ही ट्रीट होती. तर चला बघूया आपण हे काय काय बनवत आहेत. तीच मस्त लागते वहिनी. अरे नाही, खडे मसाले दोनच बाबा म्हणजे ना खडे मसाले आहेत म्हणून मी म्हणलं दोनच आहे. आता मी सोडते वेळी ते कसं पत्राची आहे ना, हे सगळं तेल खांडलंय. आणि इकडे काय चालू आहे, तर हे पहा, इकडे चालू होतं चिकन कापणे. हे मेन काम होतं. आणि इकडे खुपिया लोक बसलेली आहेत, हे बघा, चिकन बारीक करण्यासाठी. तर भरपूर चिकन होतं, खूप क्वांटिटीमध्ये होतं. तर इथे सर्वांनी मिळून मदत केली एकमेकाला आणि बनवलं. खूप छान असं स्वयंपाक झाला होता. सर्व जेवण खूप सुंदर झालं होतं. चिकन पण मस्त झालं होतं. वडे तर खूप छान फुगले होते, मस्त झालं होतं. तुम्ही पण कोंबडी वडे ट्राय केले आहात का कधी? नसतील केले तर नक्की कोकणात या आणि कोंबडी वडे ट्राय करा. खूप छान लागतात आणि मस्त असतात, चविष्ट असतात, पौष्टिकही असतात, कारण त्याच्यामध्ये मेथी वगैरे टाकलेली असते. तर हे बघा, खूप जास्त क्वांटिटीमध्ये आम्ही बनवले होते वडे. तसंच चिकन, भात. तुम्हाला दाखवते मग काय काय बनवलं. हे पहा, वाढण्याचं काम चालू होतं, तिथे पंगत बसली होती. आणि हा बनलेला आहे चिकन. खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये चिकन बनवलं आहे. चिकनचा रस्सा पहा किती सुंदर दिसतोय. चुलीवर बनवलं होतं. आणि हे बघा, इथे भात. ही राहिली सोलकढी. आणि ही आहे सर्वांची फेवरेट सोलकढी. कोकणामध्ये नॉनव्हेज असेल आणि सोलकढी नाही असं कधी होतच नाही. मोठी मग मी घेत होत ना. सोलकढी भरतायत. अण्णा तुम्ही पण व्हेज कसं काय? व्हेजवाल्यांचं आमटी, पनीर मसाला.